माननीय दादरे साहेब यांचा लोणारी समाजाला आर्थिक महामंडळ घेतल्याशिवाय मी रमेश भाऊंना विनंती करतो इथे जमलेल्या विकास महामंडळाचा स्वर्गीय विष्णुपंत लोणारी आर्थिक विकास महामंडळाचा घेतल्याशिवाय महामंडळ ऐकलं असेल, माजी मंत्री होते मुंबईमध्ये. जो लोणारी समाज पूर्ण महाराष्ट्रामधून इथे जो स्थिर झाला आणि गोदीमध्ये आणि माथाडी कामगार म्हणून जो कामाला लागला, त्याचं संपूर्ण श्रेय आणि खूप मोठे उपकार माननीय शिवाजी बापू शेळके साहेबांचे आहेत. लोणारी समाज हा या महाराष्ट्रातील तसा मागासलेला समाज, स्वतःच्या स्वकर्तृत्वाने स्वमेहनतीने अतिशय परिश्रम करून असा हा स्वतःची प्रगती करत असणारा हा समाज आहे. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या समाजाची महामंडळं जे सरकार आहे, राज्य सरकार महायुतीचं, यांनी वेगवेगळ्या समाजांना, छोट्या मोठ्या समाजाचा विकास घडवण्यासाठी, त्यांच्यावर होत असलेले अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांच्याच जसं म्हणतो की आपण जर आपला एखाद्या समारंभामध्ये वाढपे असेल, जेवणाचं वाढपा आपला असेल तर आपल्याला जेवण चांगलं मिळतं अशी एक म्हण आहे. त्या पद्धतीनं त्या समाजांची महामंडळं काढून त्या समाजांचा, मागासवर्गीय समाज असतील, बहुजन समाज असतील, यांचा विकास करण्यासाठी महायुतीच्या सरकारने एक चांगला उपक्रम मागील काही वर्षापासून राबवलेला आहे. पण हे करत असताना लोणारी समाज याच्यापासून वंचित राहिलेला आहे आणि म्हणून आमची लोणारी समाजाच्यासाठी मागणी आहे, लोणारी समाजाची मागणी आहे की आम्ही कायम सरकारच्या पाठीशी राहिलेलो आहोत, पण आमच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका. ज्याप्रमाणे आपण इतर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करून त्यांची महामंडळं स्थापन केलेली आहेत, त्यांना न्याय मिळवून देत आहात, त्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहात, तसंच आमचा लोणारी समाजसुद्धा हा मागासलेला आहे. त्याचासुद्धा प्रगती होणं, विकास होणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संपूर्ण या लोणारी समाजाचे प्रतिनिधी, नेते, कार्यकर्ते उपस्थित राहिलेले आहेत. 2-3 दिवसाच्या पावसामुळे अतिशय महान संकट समोर दिसत असताना सुद्धा त्याची पर्वा न करता ही सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते, महिला भगिनी सुद्धा आमच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. आणि म्हणून मी महायुतीच्या सरकारला, आमचे आदरणीय शिंदे साहेब आहेत, आदरणीय फडणवीस साहेब आहेत, आदरणीय अजितदादा आहेत, या सर्वांना विनंती करेन की लोणारी समाजाची ही जी मागणी आहे, त्यांचा आर्थिक विकास महामंडळ, हे महामंडळ एकदा स्थापन करून आपण त्यांना भरीव निधी जर दिलात तर त्यांचा विकाससुद्धा या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं सर्व श्रेय महायुतीला मिळेल ही मी आपल्याला खात्री देतो. धन्यवाद. साहेबांचं मी अगदी धन्यवाद देतो साहेबांना. ओके, काय सांगाल, आणखी काय इशारा देऊ इच्छिता सरकारला? सरकारला इशारा असा देऊ शकतो की आजचं हे जे आंदोलन आहे, पावसामुळे थोडीशी संख्या कमी आहे, परंतु आपण म्हणतो ना, हे ट्रेलर पिक्चर अभी बाकी आहे, आंदोलनाची तशी वेळ येऊ नये अशी मी विनंती करतो आहे की आज लोणारी समाज हा पेटलेला आहे. 50 पेक्षा जास्त आमदारांनी लोणारी समाज आर्थिक महामंडळ व्हावं म्हणून पत्र दिलेले आहे. तरीही जर ह्या गोष्टीवर जर आज आम्ही एक लक्षणीय 1 दिवसाचं उपोषण करून जर त्यांनी दखल नाही घेतली तर येणाऱ्या पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री साहेब निधी पंढरपूरला येणार आहेत आरतीला, विठ्ठला या दर्शनासाठी, त्यांना अडवलं जाईल तिथं. ही सरकारला इशारा देत आहे. हीच माझी सरकारला विनंती, ही वेळ येऊ नये आणि लोणारी समाज खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहील. हे जर गोष्ट आमची प्रामाणिकपणे केली तर. धन्यवाद. पूर्ण महाराष्ट्रातील लोणारी समाज बांधव या ठिकाणी गोळा झालेला आहेत आणि आमचं विकास आर्थिक स्वर्गीय विष्णुपंत लोणारी आर्थिक विकास महामंडळ व्हायलाच पाहिजे. जर नाही झालं तर येणाऱ्या पंढरपूरला मुख्यमंत्री साहेबांना आम्ही काळे झेंडे दाखवून त्याचं निदर्शन केले जाईल एवढी मी विनंती करतो.